अंगणवाडीचे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट करायचे आहे। त्यासाठी सुपरवायझरच्या लॉग इनला जाऊन मास्टर लिस्ट AWC इन्फ्रा, त्यानंतर अंगणवाडी आपले जे आहेत ते 1 बाय 1 सिलेक्ट करत जावे आणि सर्च केल्यानंतर त्या अंगणवाडीचे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर ओपन होते। यामध्ये 3 आपल्याला माहिती भरायची आहे। एक आहे बेसिक इन्फॉर्मेशन, बिल्डिंग फॅसिलिटी अँड बिल्डिंग रिपेअर। त्यामध्ये पहिलं बघूयात आपण बेसिक इन्फॉर्मेशन, स्वतःची इमारत आहे नाही, पक्का आहे, टॉयलेट आहे नाही, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये दिलेल्या आहेत। त्यानंतर ही पूर्ण माहिती भरल्यानंतर सेकंड याला जावे बिल्डिंग फॅसिलिटी, कंपाऊंड वॉल आहे, ECC मटेरियल आहे, पोषण वाटिका आहे नाही, हे सगळे करून आपल्याला नेक्स्ट बिल्डिंग रिपेअर आवश्यकता आहे नाही वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत। आपल्याला हे तिन्ही माहिती व्यवस्थितपणे भरून घ्यायची आहे। बेसिक इन्फॉर्मेशन, बिल्डिंग फॅसिलिटी आणि बिल्डिंग रिपेअर। बेसिक इन्फॉर्मेशनची ही पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला हे खाली सेव्ह ड्राफ्ट अँड प्रोसीड वर क्लिक करायचे आहे, म्हणजे तो डाटा सेव्ह होतो। त्यानंतर बिल्डिंग फॅसिलिटी, इथे पण आपल्याला ही माहिती भरून सेव्ह ड्राफ्ट अँड प्रोसीड करायचे आहे आणि शेवटचे बिल्डिंग रिपेअर, ही पण माहिती भरून आपल्याला हे शेवटचा हा फॉर्म त्या अंगणवाडीचा सबमिट करायचा आहे। अशा पद्धतीने आपल्या बीटमध्ये जेवढे काही अंगणवाड्या आहेत त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर अपडेट करून आपल्याला हे सबमिट करायचे आहे।